तर आम्हाला रात्री एवढा उशीर झालता ना, पंढरपूर यायला लय उशीर झालता, म्हणून मी सासूला खायला आणलंय. खायला रात्री सासूला दिलंच नाही, 10 वाजले आम्हाला यायला, त्यामुळे काय खायला दिलं नाही सासूला. मग आता सकाळ सकाळ सासू माझ्या अगोदर आली, मला स्वयंपाक पाणी ती करावं लागतंय, त्यामुळे मी जरा उशिराच आली. 6 वाजता आली. आता 6च्या अगोदर आली त्याचा. मग आता घरी स्वयंपाक धुणं भांडी सगळं काम असतं की, ती सगळं करून मग इथं आली. बघा माझ्या सासूने एवढं मोठं काम केलं. चला आता. आणि सासू बघा एक लेकर घेत घेत काम करते. चला की आता सासूला काय खायला आणलंय ते दाखवते. इकडे तुम्हाला खायला आणलंय मी. बरं झालं की बा, मी राहते काम करायचं बंद करते, आता येते तुझ्याकडे. बरं काय आणलंय खायला ते बघा काही तुम्ही. काय आणलं? संत्री आणली का? मला आवडते. संत्री खावडती हा. सासूला माझ्या संत्री खावडते. आहो त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या आवडीचं आणलंय खायला. काय आणलं का? भजी आणलं का? हा बरोबर. एकच नंबर आपलं झालं की मग काम ग. सासूला एक नंबर खायला आणलंय आणि ओळखलं पण सासू, कारण की सासूच्या आवडीचंच खायला आणलंय, त्यामुळे सासूला लगेच ओळखलं. या चला बसा. चला चला चला, द्या वाला, द्या मला खाऊ द्या. ए दे गायला भजी. दे आण ग बाया, आण. अयो लय छान छान आणले हो. टिक्करच आणले. लेकर पळतच आले ती बघा. लेकर तर मिठी कशी आहे बघ लेकरांची. खायला पळतच आली ती लेकर. अयो सोलून देऊ का मग ह्यांना? अयो थांबा का पोरी न, तुम्हाला देते बाया न. हा बसा खाली, खाली बसा बसा बसा. मिठी चालू आहे बघा, कधी खायला भेटतंय कधी नाही खायला. किती मिठी उठली बघ लेकरांची तुझ्या. कधी खायला भेटतंय त्याची वाट बघायला लागली ती. आज शेवट दिवस आहे आमचा लागणीचा. आज काय अजून 2 ठिकी बियाणं कमी पडलंय, ती 2 ठिकी तोडायची आता. एवढं आता खाऊ देते मी, जाती मोहर तोडती बियाणं. मग आता मागणे येते दिली बघ लेकरांना तुझ्या फोड फोड. लय आता म्हणजे आजचे दिवसच राहिले. तिकडे मामा बुडवायला लागली तर एक लेकर रुसलंय त्याकडे जाऊन बसलं, रप्पा दिला तो. कशाला मारायचं लेकराला बघा, खाली मुडगा घालून बसली. आव किती ग मी हातलं, मी लवकर लेकर बाळ घेऊन आली आणि हात राहिला म्हणून तर झालं लवकर आज आपलं काम. अहो 2 ठिकी कमी पडली ती फक्त बेन. हा अगो ह्यो की भजे बघा हायत लय भारी आणल्यात बाबा, एकच नंबरी आणल्यात गो बाई. आता राहणार बसून खायचं घे. हो का बघा इथं कसला आहे तर नुसतं मिरची भजी आहे तर माझं, मिरची भजी पसंत आहे. आवडीच जायचं नुसतं मिरची भजी. अहो त्यांना धरसावर ना तू पण खा. हा काका मला भजी दिलाय बघा. रात्री मस्त खाल्ले तुम्ही भजी. आता कशाला तुम्ही खावा. खा बाय, मी इकली खाऊन मी त्या ह्याच्या जन्माला जाईन की. अगं त्या पुरीला द्या की कोणतर काय तर. लेकरू माझं रुसलं या. ए पोरे तिला द्यायचा, थांब जरा. समृद्धी चालू केलं बघा तिनं. लेकर तर अजिबात ऐकत नाही. ती लय कडू लेकर, लय आगाव आहे ती लेकर बाबा तुझी. काय करायचं? काय झालं सुनला? कुठं काय झालं? कुठं काय झालंय? खायला लागली भजी ती. भजी दिलंय मम्मी, भजी खायला लागली. हा खा बाय म्हणलं माझ्या संगत, अजून तू पण खाऊ लागला मला. हा भजी खायला लागली आता. लय लाड करते ग. तुला पण देऊ काय रे? मला नग, हा मला नग. खावा खावा की यार, धर एवढा तर धर एक. नग तुम्ही दोघच खावा. अहो खावा व खावा व. तुला चाराव आपण खावाव. अरे ही काय मॅच दिलं त्यांना. नवरा किती काम करतो. अहो झालं की त्याचं बुडवायचं एकच कट राहिला. आता इकडे वर येत आता ह्या रानात यायचं इथं आपल्या टी चालू करायची. आता ही चालू करायचं. एवढं 2 वापर राहिल्यात आपल्याला लावायचं. ते आपण तेवढं त्यांचं बुडवायचं. त्यांचं बुडवस तर आपण एवढं क्लिअर करू. हा धर भजा धर भजा धर. जायचं घरला आज लवकर जायचं. आज लवकर. आज मन शेवट दिवस आहे म्हणजे. हा शेवट दिवस आहे आज. काय आज मग काय आहे माहित नाही का? आवडीचं तुझ्या खार कुठे करायचं. सकाळ सकाळ मुंडी. पर हे बुडवलं शेवट आपल्याला मुंडी काय आणायला येत नाही बाळा. का नाही बुडवल्याशिवाय. हा सवनाला काय नाही जा. मला काय सवर्णाला आणायचं चिकन. हा अंडे आणा. ती मोकळाचं मटण खात नाही की, चिकन आणायचं तिला. आज शेवट दिवस आहे. हा आज शेवट दिवस आहे म्हणून तर बेत निभार करावं लागतंय. हा सासू कशा हवा करती सून. मग नव तुम्ही मटण खाल्लं तर माझी हे हाव आहे की. भजी त्यांना लय आवडते. खाल्लाय ताय तू बघ. खाणार आहे की मी आता. मोसंबी लेकरांनीच खाल्ली, त्याला तर खायला भेटली नाही. ना लेकर खाल्लं ती मला आलं. किती बघ दाडशे हा धाडसे मन मोठं म्हणायचं. किती मन मोठं आहे तसं म्हणायचं. करते सासू हातचं खाते वाटते. मग मी आज लय भारी भारी करणार आहे.
खारकुटी हा खायची खारकुटी खारकुटी काय मिठाचं तिखटाचं उसळ सूप 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 प्यायचं बरं जाऊ दे हा. आता लय बिल झालं या इकडे बघा इकडे किती अजून 2-4 कट आहेत त्याला अजून 2 टिकी बेन कमी पडलंय ती बेन तोडायला जायचंय तिकडं इथंच बेन आहे दुसरे पण तिथनं का होईना सतनं का आणायचं होईना आहे आणायचं आहे ना तोडून खांडून भरून आणून आपण- टाकायचं इथं एक हातरायचं मला आपल्याला दाखवायचं विशेष काय तर आहे काय तिकडे चला येतं तिकडे झाड बाय कशाचं आहे कशाचं कढीपत्ता आहे कढीपत्ता असं आम्हाला इकत झाड आणावं लागत नाही डायरेक्ट कारण ते इकडे. म्हणजे झाड नाही हो, असं कडीपत्ता इकत आणावं लागत नाही डायरेक्ट झाडापाशी जायचं आणि त्याचं पानं काढायची चला तुम्हाला दाखवते कसला आहे कडीपत्ता लय भारी कडीपत्ता आहे तिखट लागतंय बाळा र लेकरं तिला काय म्हणते तिखट लागते खाते मग मिरच्या काढून देते बाळा हा, हा कसा आहे कडीपत्ता मग तिखट एक लागलं नंबर कशी रडायला लागली होती पोरगी तुझी मग हो, कडीपत्ता बघा कसा आहे असा आम्हाला गावाकडे असं असतं म्हणजे गाव ब्रँड गावाकडली माणसं हिडी असं ना का पण आमच्या आणि ह्याला इकडं पैसा असं- द्यायला लागत ना काय नाही फुकट आम्हाला आम्ही तसंच चाललं तर माणूस असं म्हणजे न्या म्हणते आमच्यात माळवं आहे न्या थोडं माळवं असं करा तसं करा म्हणते. तसं शेअरला कसं आहे अगोदर पैसा आणि मग दाम आहे हम्म. तसं हा आमच्या इकडं काय नाही. पण घ्यायचं झालं तर आज शेजार पाजारी देते ती त्यांच्यात काय लावलं तर त्यांनी आपल्याला देते आणि आपल्यात काय लावलं तर त्यांना हा. द्यायचं असं असतं आपल्या इकडं आता हे बघा इथं झाड किती मोठं आहे कडीपत्त्याचं इथं कोण नका म्हणत नाही तसं शेअरला कसं एवढ्या पिंडीला द्या 10 रुपये एवढी म्हणते. पिंडी घ्यायचं म्हणलं ना 20 आणि 10 रुपये द्यावं द्या. लागतं तिथं कडीपत्त्याला रुसली पोरगी आहे ग. मग काय अरे रुसलंय लिखरू माझं तो बोलत रपका दिला लेकराला माझ्या बोलत नाही हा? त्याला तुम्हाला तुला बोलत नाही आता ती पुरगी तुझी बोलत नाही पप्पाला बोलू नका किती दिवस अशी लोकांची काम करायची आता काय करायचं आहे तेवढं आपलं आपण, कामच ह्याच्यावर, करतो पोट तेवढं. ह्याच्यावरच आहे आपलं त्याला काय करायचं आपण हा पोटच ह्याच्यावर आहे म्हणल्यावर काम तर करावं लागते ती तो आता पप्पा आणि ही चालू चिमण्या बोलायचं. किती आहेत तुझ्या खायला ही चिमण्या मग कशा रडायला लागल्या? मिरची खाल्ली बघा तिने मिरची मिरची लागली. खाल्ली बघते ना मिरची खाल्ली बघ तेव्हा पुरीनं. तोंड तर कसं केलंय मिरची खाऊन शेंगा फिंगा घ्या घरी खायला अहो बघितलं नाही शेंगाला फुलं लागली ती शेंगा नाही शेंगाण्याच्या आता त्याला अजून ते- लागायचे ते शेंगा अहो परत गेलं ना एक शेंग 10-20 रुपये लिहिती तसं गावाकडे इकडं स्वस्तात मस्त आणि अशी झाडं असते ती शेवगीची त्यामुळं काही इकत आणायचं नाही ना काय नाही सासू नसती कशी होती तुला बोलण्याला अहो, मग बोला माझी सूनच आहे तशी क्वालिटीची अहो बोला लागतं ठळ त्याशिवाय काय नाही क्वालिटीची सून आहे म्हणजे क्वालिटीची गाणं म्हणा आहे जाऊ चल कामाला लागा गाणं म्हणते तुम्ही मला म्हणत होता की काय गाणं म्हणली चला ग पुरीन दुयाला दुयाला मालक आल्यात नियाला मालक काय म्हणता सासरवाडीला चल म्हणता सासरवाडीची पिवळी दडी येता जाता लिंब तोडी एक लिंबू पिकला राजाच्या लिकीला इकला त्यांना येतं गाणं म्हणाल बा कशा काय ना आज तू पण गाणं म्हणून दाखवायचं अहो मला येत नाही गाणं म्हणायला हो. काय येते काय नाही दुसरं काय बी सांगा म्हणती मला गाणं म्हणायला येत नाही मी कधी गाणी म्हणतच नाही हो त्यामुळे मला गाणी म्हणायला येत नाही ती त्या गाणीच्या भानगडीत नसती मी मी आपली गावरण गाणं म्हणते गावरण हा ती शेळ्या माग ती म्हणते त्यामुळे ते त्यांना पाठ झालंय आणि हे कशी जुनी माणसं आहे ती त्यामुळे त्यांना माहित असतं त्यामुळे ती गाणी म्हणते ती बरं का रक्तू घ्यावं आता काम करतो काही तर पाणी चालू झालंय आता इथं बुडवायला चालू आहे काय ते म्हणते रे